कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आज नेमके कोणकोणते निर्णय घेण्यात आलेत आपण पाहूया। मोठा निर्णय पहिला तो म्हणजे सरपंचांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्यात आलेली आहे। 2, 3 आणि 5 हजारांऐवजी आता 4, 8 आणि 10 हजार रुपये इतकं मानधन करण्यात आलेलं आहे। उपसरपंचांना 1, 1.5 आणि 2 ऐवजी आता 2, 3 आणि 4 हजार रुपये इतकं मानधन मिळेल। तर ग्रामसेवक वा ग्रामविकास अधिकारी आता ग्रामपंचायत अधिकारी म्हणून ओळखले जातील। नव्या सांस्कृतिक धोरणाला देखील मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे। या व्यतिरिक्त दुधाच्या अनुदानात 2 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। आता 7 रुपये इतकं अनुदान दिलं जाईल। प्रधानमंत्री आवास योजनेतल्या कंत्राटी कामगारांच्या मानधनात 20% इतकी वाढ करण्यात आली आहे। ब्राह्मण समाजाच्या तर जळगाव जिल्ह्यात 250 कोटी रुपयांचं नवं क्रीडा संकुल उभारलं जाईल। 2 नव्या सूतगिरण्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे। एक जळगाव जिल्ह्यातल्या शेंदुर्डेमध्ये उभारली जाईल। राज्यातल्या 14 ITIना महापुरुष आणि विशेष कार्य केलेल्यांची नावं दिली जाणार आहेत। या व्यतिरिक्त ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाला सुद्धा मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेली आहे।